थोडं खाली सरका. दुखलं बीट दुखतं. हात खाली बेट दुखतं. इकडे काही दुखत नाही. इकडं दुखतं. तुमचं आरोग्य डोकं दुखतं का? छाती दुखते का इथे? तिथे दुखतं इथं दाबलं दुखतं. आता इकडे बघा तुमच्या मानेमध्ये इथे C4-5 C5-6 गॅप. आता इथून ब्लड सर्क्युलेशन इथे मानेमध्ये गॅप आणि कमरामध्ये गॅप. म्हणजे वरची खाली सरकून याला झाले कमीत कमी 5 ते 8 वर्ष. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कधी तुम्ही कमराला झटका बसत असेल, कमरा पाठी पडेल असेल, आठवत आहे त्यावेळेस इथले जेव्हा 2 डिक्स आहे खाली सरकल्या म्हणजे वरची खाली सरकली. पण त्याचा त्रास तुम्हाला आतापर्यंत पाठीमागचे 2 ते 5 वर्षापर्यंत नव्हता. आता एवढे 2 वर्षात काय झालं, याच्यातलं कार्टिलेज असतं, गादी असते, ते फाटून बाहेर यायला लागले. जशी जशी गादी बाहेर आली ही ना दबली गेली. म्हणून एकदम ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर हाताला होते. म्हणून मानेपासून डावा हात दुखतो, जड पडतो, बदल पडतो. म्हणून आता कळलं त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. तसंच कमरामध्ये इथे गॅप पडला, इथली पण तशीच गादी बाहेर आली ना दबली गेली. एकदम ब्लड सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटाला, टाचीला होत नाही. म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागतो, गळ लागतो. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता ही दोन्ही पण 1-2 दिवसामध्ये हे दोन्ही आजार क्लिअर होणार नाही. याला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागेल. 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा आजार 100% बरा होणार नाही. हा फक्त 80%च रिकवर. 20% हा मरेपर्यंत राहील. 20% म्हणजे काय की तो पण त्रास देणार नाही. याला काही नियम पथ्य. जसं एकदा तुम्हाला BP डायबिटीस लागलं तसं तुम्हाला गोळी खाऊन पण आयुष्यभर नियमात राहायचं. तसं ह्या आजाराला तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण आयुष्यभर नियमात राहायचं. नियम म्हणजे काय, आता मानेसाठी वेगळे नियम, कमरासाठी नियम वेगळे. मानेचे नियम लक्षात घ्या. तुम्हाला आयुष्यभर डोक्यावर वजन 15 ते 20 किलोच्या पुढे घ्यायचं नाही, खांद्यावर वजन घ्यायचं नाही. थोडे दिवस डाव्या खांद्यावर झोपायचं आणि उठताना असताना डावा हात खाली टेकून उठायचा नाही. मानेला झटका बसून, खांद्याला झटका बसून असं काही काम करायचं नाही किंवा वजन उचलायचं. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. मान मोडणं, मानेला झटका देणं बंद, हाताला झटका देणं बंद. ही झाली मानेची नियम. आता कमराचे नियम वेगळे. कमराला तुम्ही 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, वाकून जास्त काम करायचं नाही, बिना बेल्टचं काम करायचं नाही, बिना बेल्टचा प्रवास किंवा हार्डवर्क करायचं नाही. मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं थोडे दिवस बंद. जाड गादी, जाड सोप्यावर बसणं झोपणं बंद. 30 डिग्री बसणं झोपणं बंद. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्ची बसली, शिफ्ट घेऊन पाय टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसायचं, झोपायचं. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% हे मरेपर्यंत राहील. ज्या दिवशी मी सांगितलेले नियम तोडले तुम्हाला त्रास परत होईल. याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ले ही दोन्ही आजार बरे होणार नाही. याच्यावर तुम्हाला अनुभव आला असतो. त्याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केलं तसे स्पष्ट दिसेल आणि लंबर स्पाईनचा MRI केलं तसे स्पष्ट दिसेल. एक्सरा केलं का MRI केलं? मी जे सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? बरोबर आहे ना? तिला सांगतो तेवढं कंटिन्यू करायचं. बिल पण आहे, डॉक्टरने बिल दिलं असेल ना. जे मी सांगितलं आजपर्यंत किती डॉक्टरांनी सांगितलं ते नाही म्हणत. नियम पूर्ण नियम वगैरे नाही पाहिजे प्रॉब्लेम. हा तर मेन प्रॉब्लेम आहे. तुम्ही जोपर्यंत नियम पाळत नाही, जसं की डायबिटीज आहे, डायबिटीजला तुम्हाला नियम पाळला तर तो कंट्रोलमध्ये राहील, बरोबर. तसं हाडाच्या आजारात तुम्ही नियम पाळल्या, पथ्य पाळले तर तो कंट्रोलमध्ये राहील. म्हणजे हेच तुम्हाला डॉक्टरांनी आजपर्यंत सांगितलं आहे. हेच तुम्ही जे तोडताय, पथ्य नियम तोडताय, म्हणून हे तर मला त्रास परत होतो आणि होणार. तुम्हाला असं वाटतं मी आज गोळ्या खाल्ल्या की मला परत त्रास व्हायलाच नाही पाहिजे. खरं आहे खोटं आहे? पण हे चुकीचं आहे. ही डॉक्टर तुम्हाला समजून व्यवस्थित सांगत नाही. म्हणून तुम्ही त्रास काय करता, ट्रीटमेंट झाली, थोडे दिवस गोळ्या खाल्ल्या, परत दुखायला लागतं, परत एक झाला का दुसरा झाला का तिसरा डॉक्टर फिरत बसतं. खरं आहे ना? माझ्याकडे पण खरं आहे खोटं आहे? आणि हेच तुम्ही आता येऊन पुढं करणं बंद करा. ज्या कारणामुळे तुम्हाला त्रास होणार आहे आणि होतोय त्या चुका बंद करा. नाही तर माझ्याकडे येऊन तुम्ही थोडे दिवस पैसे घालणार, एक झाला तर दुसरा डॉक्टर बघणार. मान जरी अशी केली हे सगळं क्लिअर करून देऊ. अशी ऐका पाय इकडे डोकं इकडे डोकं करा. तुम्ही मी सांगितले नाही नियम जरी पाळले ना, तुमचा 50% आजार केला. शेती काम सुजल सरळ होतं पाय असंच पालखी होतं. त्यांची डावी सर होतो, डावा कमर डावा
डोकं गेलं आता असं झोप हां असं झोप डोकं गेलं डावी साईड ना ते असं झोप असे लावू व्हिडिओ चालू होतो ठीक झोप असं झोप हात मारायचे वजन उचलल्यानंतर तो स्वतः तुमच्या बॉडीवर